जी माणसं जास्त बडबड करतात ती माणसं जास्त अप्रामाणिक असण्याची शक्यता असते, असे एका पाश्चिमात्य लेखानं म्हटलेलं आहे. आणि आपल्या मराठीमध्ये पण एक म्हण आहे, गरजेल तो पडेल खाली. म्हणजे जो मोठ्यानं आवाज करतो, जो मोठ्यानं गरजतो, तो ढग पाऊस घेऊनच येईल असं नाही. आणि त्याच्यामुळे जे माणसं मोठ्यानं बाता मारतात, मोठमोठ्यानं वल्गणा करतात, पण त्यांची कृती शून्य असतं, अशा माणसासाठी ही म्हण वापरली जाते. बारामती पोटनिवडणुकीचा विषय. लक्ष्मणराव हाके यांनी निवडणूक लढण्याविषयी फार मोठ्या वल्गणा केल्या होत्या आणि लोकशाही मूल्यांची आणि मूल्याधिष्ठित राजकारणाची मला फार चहाड आहे, अशा पद्धतीचे वक्तव्य होते. ती भाषा तर प्रचंड आक्रमक होती, कारण ते ओबीसीची भाषा बोलतात, वाड्या वस्त्यांची भाषा बोलतात, पिचलेल्या गंजलेल्या कष्टकऱ्यांची भाषा बोलतो, असं ते स्वतःच म्हणतात. बघा त्यांची ती आक्रमक भाषा आणि निवडणूक बिनविरोध होऊन न देण्याची त्यांची मनीषा. पक्षांनी पाठिंबा ते काही लाभार्थी असतील, घाबरत असतील, जनतेच्या प्रश्नावर लढायला घाबरत असतील, तर त्यांनी जरूर पाठिंबा द्यावा. पण आम्ही लोकशाहीचे एक समर्थक म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ. आम्हाला संविधानानं अधिकार दिलाय. एखाद्या पक्षानं तिकीट नाही दिलं तर आम्ही अपक्ष लढू शकतो. त्यामुळे तो प्रश्न उरणार नाही. आम्ही निवडणुकीला निश्चित सामोरं जाऊ. आपण जर कारण लोकशाही मूल्याची किंवा मूल्याधिष्ठित राजकारणाची मला फार चहाड आहे, अशा पद्धतीने आक्रमकपणे आपली भूमिका मांडणारे लक्ष्मण ढाके यांनी मात्र बारामती पोटनिवडणुकीमध्ये माघार घेण्याचं ठरवलं. म्हणजे ज्यांना ओबीसीचा आवाज, कष्टकऱ्यांचा आवाज, वाड्या तांड्यावऱ्या लोकांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचायचा होता, त्यांचे काही प्रश्न होते, ते प्रश्न त्यांना विचारायचे होते. आणि हे सारं प्रश्न विचारायचं सोडून त्यांना अनेक लोकांचे, सरकारतील लोकांचे फोन आले. सुनीताताई पवार यांचाही फोन आला आणि त्या निवडणुकीमध्ये आपण लढणार नाहीत, आपण माघार घेत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजे इतका आक्रमकपणे भाषा बोलणारे, लोकशाही मूल्यांची चाड असणारे लक्ष्मणराव हाके इतके संवेदनशील का झाले? कारण जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हा जे बोलत होते, ज्या पद्धतीनं संवेदनशीलतेवर राजकारण केलं गेलं नाही पाहिजे. आम्ही वाड्या तांड्यावरल्या कष्टकऱ्यांच्या नेत्यांनी राजकारण करायचं नाही का? आम्ही आमचे प्रश्न मांडायचे नाहीत का? अशा पद्धतीनं त्यांनी प्रश्न लोकांना विचारले आणि ते फार भावुक झाले, त्यांचं हृदय पाझरलं आणि त्यांनी बारामतीमध्ये निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं. कारण तुम्ही थेट पवारांना चॅलेंज करत होता. गेले महिनाभर तुम्ही सांगत होता की सर्वसामान्यांना दुःख आहे, आम्हाला नाही. तुम्ही आज माघार का घेताय? लोकशाहीमध्ये व्यक्त होण्याचा अधिकार काढून घेताय का तुम्ही आमचा? म्हणजे आम्ही बोलू नये असं तुमचं काय म्हणणं आहे का? आणि मी कुठे एखादी शब्द बोलत असेल, एखाद्या वरिष्ठांच्या विनंतीला मान देत असेल, तर ह्याच्यामध्ये एवढं राग आणि एवढा द्वेष दाखवण्याचं काय कारण? नाही, पण महिनाभर तुम्ही हे सगळं तुम्ही तुमच्या पाठीमागे राहिले, लोक तुमच्या पाठीमागे राहिले, बारामतीकर तुमच्या काय झालं की ही भूमिका बारामतीकर तुमच्या पाठीशी राहिले, तुम्ही आश्वासनं दिली. बारामतीचा विकास झाला नाही हे तुम्ही बारामतीचा एक प्रश्न, एक शेवटचा, एक प्रश्न शेवटचा, की तुम्ही बारामतीचा विकास झाला नाही हे मुद्दे मांडले, लोक तुमच्या पाठीमागे राहिले, आता लोकांना विश्वास होता, तुम्ही लढाल अशी अपेक्षा होती, अचानक युटर्न का? तुम्हीच म्हणताय सहानुभूतीची लाट आहे, दोन्ही बाजू तुम्ही प्रश्न असा नाही, तुम्ही आता मुद्दा मांडला ना, सहानुभूती, एक महिला उपमुख्यमंत्री पदावरती बसलेत, पण तुम्ही वारंवार विधानं केली की ते तिसऱ्याच दिवशी बसल्या, त्यावेळेस दुखवटा नव्हता का सामान्य जनतेला? लोकशाही व्यक्त नाही व्हायचं जरूर व्हा तुम्ही, पण आज तुम्ही युटर्न आज अचानक तुम्ही अचानक म्हणजे राजकारणामध्ये भूमिका घेत नाहीत लोक. निवडणूक कोणती असो, ती जाहीर झाले की काही लोकांचे अंग फुगतात आणि ते आक्रमकपणे बोलत राहतात. म्हणजे एखादी फडामध्ये, कुस्तीच्या आखाड्यामध्ये जर हलकी वाजली एखाद्या पैलवानाचं अंग फुगतं, तसं निवडणूक जाहीर झाले की अनेक लोकांचे अंग फुगत असतात आणि त्यांच्यातला नेता आक्रमकपणे जागा होत असतो. लक्ष्मणराव हाके हे असे एक व्यक्ती नाही, असे अनेक व्यक्ती अनेक मतदारसंघामध्ये, लोकसभा असेल, विधानसभा असेल, स्थानिक स्वराज्य निवडणूक असतील, प्रत्येक निवडणूकमध्ये अशी लोक असतात. ते फार मोठ्या वर्गणा करतात, थाटामाटामध्ये ते उमेदवारी अर्जही दाखल करतात आणि त्यानंतर ते माघार घेतात.
आणि ते माघार घेतल्यानंतर त्यांच्या माघारीची जी काही कारणं ते देतात, ती दिलेली कारणं लोकांना पटतातच असं नाही. कदाचित ती खरी असतील, पण लोक त्यांच्यावर शंका घेतात, कुशंका व्यक्त करतात आणि एकंदरीत त्यांच्या प्रतिमेवर त्याचा वाईट परिणाम होतो. लक्ष्मण रहाके यांच्यावर सुद्धा अनेक लोक शंका घेत आहेत. त्यांना अनेक पद्धतीची दूषणं लोक देत आहेत. अर्थात त्यांनी संवेदनशील होणे निर्णय घेतलेला असेल, परंतु माणसानं बोलताना नेहमी जपून बोललं पाहिजे. कारण त्या ज्या पद्धतीनं बोलले, ज्या आग्रही भूमिकेने ते बोलले, तितक्याच आग्रही भूमिकेने त्यांनी माघार घेतली आणि त्यामुळे लोकांना संशय घेणं, शंका उपस्थित करणं यासाठी जागा भेटली आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप व्हायला लागले आणि त्यांची एकंदरीत प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे लक्ष्मण रहाके हे जरी सातत्याने सांगत असले की मी एक आंदोलक आहे, समाजसेवक आहे, परंतु ते अगदीच आंदोलक किंवा समाजसेवक नाहीत. त्यांनी अनेक निवडणुकामध्ये सहभाग घेतलेला आहे, निवडणुका लढवलेला आहे. त्यांना यश भेटलेलं नाही. आणि मग जेव्हा निवडणुका आपण लढवतो, काही एक राजकीय महत्वाकांक्षा ठेवतो आणि मी समाजसेवक आहे म्हणून जेव्हा आपण वल्गणा करतो, तेव्हा समाजसेवकाची जी काही प्रतिमा आहे, ती प्रतिमा असे जेव्हा निर्णय होतात तेव्हा खचित असते, मलिन होत असते. अर्थात लक्ष्मण रहाके यांचं जे काही उद्दिष्ट होतं, जे काही ध्येय होतं किंवा त्यांचं जे काही राजकारण होतं, त्यात त्यांना काही यश भेटलं असं किंवा त्यांना काही शब्दही भेटले असतील. कदाचित त्यांचं राजकारण उद्देशाला उज्ज्वलही असेल, पण त्यांनी ज्या पद्धतीची अग्रही भूमिका घेऊन जी माघार घेतली, ती कुठल्याही विवेकशील मूल्याधिष्ठित राजकारण ज्याला हवं आहे अशा माणसाला पटणारे नाही. तुम्हाला काय वाटतं की कमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.